मुंबई पालिकेचं बजेट आज सादर होणार। पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल सादर करणार बजेट। मुंबईकरांसाठी अनेक मोठ्या घोषणांची शक्यता। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरूच। 8 ते 10 जागांसाठी रस्सीखेच। जागांचा वाद मिटवण्यासाठी आज मुंबईत मवियाची बैठक। आज मुंबईत भाजपच्या सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक। उपमुख्यमंत्री फडणवीस करणार मार्गदर्शन, तर बावनकुळे देणार निवडणुका जिंकण्याचा कानमंत्र। राज्यात मराठा सर्वेक्षणाचं 90% काम पूर्ण। 3,11,63,000 कुटुंबांचं सर्वेक्षण। आज उर्वरित 10% कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण करण्याचं आव्हान। नांदेडमध्ये ओबीसी समन्वय समितीचा सरसकट। मराठा आरक्षणाला विरोध, समितीकडून सगळे सोयरे जीआरची होळी। मराठ्यांना सरसकट आरक्षणाविरोधात ओबीसींच्या याचिकेवर तातडीनं सुनावणी नाही। मुंबई हायकोर्टाचा तात्काळ सुनावणीस नकार। रोहित पवारांची 8 तासानंतर ईडी चौकशी संपली। ईडी कार्यालयाबाहेर रोहित पवारांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। पवार कुटुंबातले सदस्य रोहित पवारांच्या पाठीशी। रोहित पवारांना पाठिंबा देण्यासाठी आजी प्रतिभा पवार आणि रेवती सुळेही रस्त्यावर। घराणेशाहीवरून उद्धव ठाकरेंचा घणाघात। सत्ताधाऱ्यांमध्येच घराणेशाही असल्याचा ठाकरेंचा आरोप। घराणेशाहीतील वारसांना तिकीट न देण्याची उद्धव ठाकरेंची मागणी। छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा। शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची कथित शिवराळ ऑडिओ क्लिप व्हायरल। युती सरकारमधील मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये वादाची ठिणगी। अंमळनेरमध्ये आजपासून 97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात। लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते उद्घाटन, तर उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार राहणार उपस्थित। पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये आदिवासींना आरक्षण नाही। राज्य सरकार विरोधात संघटनांचा संताप। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।